कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हाव साहेबा पूल तोडी वयता दामुल्या लग्नाक वयता म्हाका साहेबा वाट दाखय म्हाका साहेबा वाट कळना गे 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 ग साहेबा म्हाका नाका गो म्हाका नाका गो ही म्हज्या नाकातली नोटनी गे ग साहेबा म्हाका नाका गो म्हाका नाका गो ही म्हज्या पांयातली पुजोणा गे गा साहेबा म्हाका नाका गो म्हाका नाका गो ला 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 आगे नारी तुझ्या नाकातली नोटनी पायान चोरी ला 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 हांव साहेबा पोल तोडी वयता दामुल्या लग्नाक वयता ला 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 मग साहेबा वाट कळना काय आठवते तुम्हाला? या दोघींना या गाण्याची एक बॅक स्टोरी माहिती आहे, हो की नाही? पण तुम्हाला ती माहिती नाही कारण ह्यांचा त्यावेळेला जन्मच झाला नव्हता. तुम्हाला माहितीये का, स्वर्गीय राज कपूर यांनी जेव्हा बॉबी हा सिनेमा करायला घेतला ना, त्याच वेळेला त्यांनी हे गोव्याचं लोकगीत ऐकलं आणि ते इतके प्रेरित झाले की त्यांनी चक्क त्याच्या काही लाईन्स त्या गाण्यामध्ये म्हणजे त्या गाण्यामध्ये घातल्या. आठवतं का? काहीतरी असं आठवल्यासारखं होतं? नाही अजून यांना आठवत नाही. कमाल आहे, इतकं फेमस गाणं आहे ते. ना मांगू सोना चांदी ना मांगू बंगला गाड़ी ये मेरे किस काम के गे 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 गा साहिबा प्यार में सौदा नहीं. रेकॉर्डिंग चांगलं होईल आता. रेकॉर्डिंग छान गायली. तशीच आहे गो, तशीच आहे ना. मजा आली का? खरंच मजा. आणि ही आमची राणी म्हणजे माधुरी दीक्षित. भाई साहब, माधुरी दीक्षित. ए नाही राहू दे. हो का? असं कसं? मला गायला लावलंस ना. हे बघ, तुमच्या आग्रहाला मी मान दिला की नाही, मग आता तू पण. हा चला होऊन जाऊ दे. नाही राहू दे, तेव्हा आता कुठे जमणार आहे मला. अगं आमची राणी म्हणजे हरहुन्नरी. हा, गावामध्ये काही लग्न समारंभ वगैरे असले की मग आम्ही काय करायचो, VCR भाड्याने आणायचो. मग मराठी हिंदी फिल्म्स बघायच्या आणि दुसऱ्या दिवशीपासून राणीच्या अंगात माधुरी दीक्षित संचारायची, श्रीदेवी यायची. इतकी छान मिमिक्री करायची ना ती. खरंच. हे कर ना राणी, कम ऑन, यू कॅन डू इट. हा, प्लीज प्लीज प्लीज. तेव्हा आता नाही जमत मला. एवढा भाव खातेस. नाही सांगितलं ना. वो तुम्हें एक इशारा देगा और तुम समझ जाओगे, कोई ना कोई तुम्हारे लिए भी बना है. भाई साहब, मुझे पूरा यकीन है कि जोड़ियां तो ऊपर बनती हैं, बस उनका मिलना हम पर छोड़ दिया है. भारी काढला रे आवाज. कमाल. नहीं, बहुत हो गया तुम लोगों का. इन्हें कुछ नहीं करने वाली. बड़े मस्तीखोर हो तुम. जाओ भी. नहीं. हो ना.
बास 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 आता मला खूप लाज वाटते. कसलं भारी आहे. काय कसलं भारी बिरी काही नाही ग, आता फक्त आठवणी उरल्या. पण एक मात्र नक्की आहे, आम्ही दोघींनी आयुष्य जगलं तरी पण सीता तिने अख्खं घर सांभाळलं. इतक्या कमी वयात एवढी जबाबदारी होती तिच्या, पण त्याशिवाय सुद्धा आम्ही खूप मज्जा केली. हो ग, खरंच. आणि एकदा तर आमच्या ग्रुप मधल्या एका मैत्रिणीची एका मुलाने छेड काढली. तेव्हा सीताने जाऊन त्या मुलाला अशी समज दिली की पुढे त्या मुलाने त्या मुलीकडे ढुंकून सुद्धा पाहिलं नाही आयुष्यात. म्हणजे बघ काय टेरर होती ती. एक सेकंड, म्हणजे काकू सेम शिवासारखी होती ना? शिवासारखी नाही हा, शाब्दिक समज फक्त. नाही म्हणजे असायलाच हवं. आत्ता जसा काळ आहे जशाच तसं उत्तर द्यायलाच हवं. बरोबर आहे. नाहीतर काही मुली उगाच गप्प बसून ना सगळं सहन करतात, ते नको. आणि बरं का शिवा, तुझे सगळे किस्से आम्ही ऐकलेत. आम्हाला खूप कौतुक वाटतं ग तुझं. आणि सीता, आम्हाला तुझंही कौतुक वाटतंय. तू शिवाला समजून घेतलंस आणि ती जशी आहे तशी राहू दिलंस. माहेरून सासरी येताना कशाला बदल करायचा? आपण जसे आहोत तसंच राहिलं पाहिजे. आणि तू शिवाला तसंच राहू दिलंस. काय ग, अचानक अशी शांत का झालीस तू? कावेरीताई, काही नाही. तुम्ही दोघी खूप वर्षांनी भेटलात ना, म्हणून भरून आले. नाही ग, तुम्ही एवढ्या वर्षांनी भेटलात, खूप आनंद झालाय मला. काय बोलायचं कळतच नाहीये. काय काय झालं? आले लागतोय. वर बघ, वर बघ. तिथे ये घे. ए, सावकाश 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 सावकाश, हळूहळू हळूहळू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.